वगैरे असेल तर ती पूर्ण होते आणि माडाची मोठी प्रथा आहे म्हणजे कोकणातील जेवण हाय, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग JVC. मी आहे आता कोकणामध्ये चिपळूण या ठिकाणी आणि इथं शिमगा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरोघरी पालखी येते एक देवाची, ती बघायला आली मी एका मित्राकडे आणि आय डोंट नो, मला माहीत नाही हे कसा एक्सपिरियन्स असते काय असते. प्रत्येका ठिकाणी असे डेकोरेशन वगैरे केलं जातं, असं पालखी येणाऱ्याची तयारी पण केली जाते. तेव्हा इथं पालखी ठेवते, प्रत्येकाच्या घरी पालखी वेगवेगळी येते. तर बघूया आता आपण कसं, आता आपण इथं जाणार आहे, इथे पालखी येणार आहे एक मित्राच्या घरी. पालखीसाठी असं पायाचे निशाण केले जाते, प्रत्येकाच्या दारी असं रांगोळी वगैरे काढून स्वागत केलं जाते. बघूया कसं असते काय पालखी सोहळा वगैरे. शिमगा झाल्यानंतर एक आठवड्यानं हे येते काहीतरी. बघा पूर्ण अशी तयारी केली पालखी यायची. इथं समोर आता लोक वेटिंग करायला लागल्यात, पालखी काहीतरी वरती आहे. कोकणात खूपच ऊन आहे मला वाटते. तयारी म्हणून अशी प्रत्येकाच्या रांगोळी आणि प्रत्येकाच्या दारात पालखी येतेच. सगळे वेटिंग करायला लागतात पालखीची, भरपूर सारी पब्लिक जमले. आता पालखी येणार आहे. हा बॅकग्राऊंड व्हॉइस तुम्हाला ऐकू येतो बघा. इथं वरती आता पालखी आहे, सही लोक इथं वेटिंग करायला लागतात. ही पालखी प्रत्येकाच्या दारात जाते, एक थोडा 20-20 मिनटं असते, पालखी नाचवली जाते. असं काहीतरी विषय आहे. बघूया काहीतरी इंटरेस्टेड होणार आहे, सो वेट करायला हवा. आणि महत्त्वाचं म्हणजे हार असतात पालखीसाठी, आणि त्यातला हार एक माझ्या गाडीला सुद्धा घातलाय. अरे वा, खूपच चांगली गोष्ट आहे. आणि हार असता घातलाय रे, भारी खतरनाक रे बाई. आईला आमच्या गाडीला मी आजपर्यंत कधी गाडी घेतल्यापासून हार घेतलेला नाही, आणि हा हार आपल्या गाडीला घातलाय. थँक्यू सो मच संकेत, ज्याने हार घातला माझ्या गाडीला डायरेक्ट. ब्रो, आपल्या गाडीला हार घातला डायरेक्ट, नवीन वाला चरचरीत. मी कधी नवीन हार घालत पण नाही बघ की ऑलरेडी. थँक्यू. कसं वाटतंय कोकणात? कसं वाटतंय कोकणात? हाऊ फील? हे वेगळं आहे ना आपल्या कोल्हापूरपेक्षा, असं भारी वाटतंय तेवढंच. पण हे कधी तर आल्यावर भारी वाटत. रोज इथं राहू शकत नाही आपण बुवा. इथं घामान नाही, जीव गेलाय आता. सकाळी आलो पण संध्याकाळी जावं वाटायला लागली, एवढं गरम होते. पण इकडची शांतता बघता तर एक नंबर आहे खरंच. आणि केदारबाजी देवाची पालखी आता आलेला आहे आपल्या समोर. ते मागं बघा तुम्ही, जी की शिमग्यानंतर 4-5 दिवसानंतर येते. पालखी आता आल्या, पूजा वगैरे करतात. बघूया आता. पालखीसोबत आलेल्या सगळ्या मंडळींना गार देतात. असं लस्सीचं पाकिट वगैरे, सफरचंद, खेळ, काय 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 तेव्हा इथं वाटायला चालू आहे. पालखीसोबत जवळजवळ प्रत्येक घरटे 100+ लोक येतात. पूर्ण असं घर भरल्यासारखं वाटायला लागले. आणि
आणि इथं देवाची आरती केली जाते. आता इथं दर्शन घेण्यासाठी येतात लोक आणि असं म्हणतात की इथं एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी एक नारळ दिला जातोय. तर तुमची कोणती जर इच्छा वगैरे असेल तर ती पूर्ण होते आणि इथं त्यासाठी सगळे भाविक नारळ देतात. मी काही देणार नाही नारळ, पण दर्शन नक्की घ्या म्हणजे तुम्ही. मोस्टली 5 ते 6 मिनिटात ते सगळे पाया पडून जातात. पाया पडली. ही कोकणात पालखी नाचवली जात्या. डेंजर खतरनाक असं डेअरिंग पाहिजे असं फिरवायला. कार फिरवू द्या.
ही पालखी दारात आली म्हणजे साक्षात देवाचं दर्शन झालं असं म्हटलं जातं. काय काढलं बरोबर मूर्ख माणसात काय केलं खाली बस तिथे पाणी टंचा येतो आज विंचू काटा येतो तो मार्गाच्या मार्गाने लाव कोरोनासारखा महाभयानक असतो आजार येतो तो नाहीसा करा आज वाघावटो येतो तो मार्गाच्या मार्गाने लावा गरिबाची घरदार मुलं बाळा सुखाचा सांभाळ करा केदारनाथाच्या नावानं. घरामध्ये सुख समृद्धी हो सगळ्या गोष्टी चांगल्या हो यासाठी देवाकडून आशीर्वाद मागला जातोय आणि तो आशीर्वाद घेऊन देवाची पालखी परत नेली जाते केदारनाथाच्या नावानं चांगलं असं या गजरात. आता दुसऱ्या घरात पालखी जाणार आहे सगळा मॉब त्याचा तिकडे जाणार आहे तिकडं दुसऱ्या घरात जाते. 4 दिवस असं पूर्ण गावातनं वाड्यातनं वस्तीतनं फिरवलं जाते पालखी. तर ही पालखी आपल्या इथे गेले किती वर्ष झालं पालखी येते अशी देवाची? ही जी पालखी आहे आपली ही कोरमले गावची म्हणजे आपलं ग्रामदेवत आहे आणि ही म्हणजे सालवादप्रमाणे म्हणजे दरवर्षी जिथपासून म्हणजे आपलं हे आता म्हणजे पारंपरिक आहे म्हणजे पालखीचं. म्हणजे असं किती वर्ष झालं असं काय नाही सांगू शकत नाही. म्हणजे तुम्हाला आम्ही जन्माच्या अगोदरपासून चालू आहे म्हणजे ती एक म्हणजे पारंपरिक हेच आहे पद्धतच आहे दरवर्षी. कोकणाची पद्धतच आहे ती. कधी येते ती दरवर्षी म्हणजे आता मार्च मध्ये शिमग्यानंतर असतं. हा शिमग्यात होळी नंतर. कुठल्या देवाची नावं काय देव वगैरे कोणते असतात त्यात? केदारबाजी वरदान मानाई. अच्छा आणि असं म्हणतात की त्यात जी पालखी येते त्याला एखादा नवस बोलला असेल तर तो पूर्ण होतो काय खरं आहे ते काय? हे काय म्हणजे काय असते आपले म्हणजे काय आपल्या मनातली जी इच्छा असते ती आपण तिथं बोलायचं देवाजवळ आणि ते म्हणजे आपण बोलायचं तो नवस आपला वर्षभरात पूर्ण होणार मग तो नवस आपण पुढल्या वर्षी ते नवस पूर्ण झाल्यानंतर नाही यायला लागते काय? हा मग त्या नवसावी काय द्यायला लागते नारळ वगैरे असं काय असते? तोरण द्यायचं तोरण वगैरे असं पासोडा आणि पेढे असं आपण ते पेढे तोरण बोललेलं नारळ असतं. वगैरे दिले जातात. वर्षातून शिमग्यानंतर ही पालखी येते. आता प्रत्येक घरची जाते नाही? प्रत्येक घरात. किती वेळ जाते प्रत्येक घरी असं काय? असं हे सगळं टाइम नेम नाही का? 15-20 मिनिटं फक्त ह्या वाडीसाठी एक पालखी आहे का असं पूर्ण पालखी गावाला? एकच असते पूर्ण गावात म्हणजे एकच पालखी फिरते प्रत्येकाचे घर ते कोंडमाळ्यासाठी फक्त. आता किती घर आहेत कोंडमाळ्यात काय? आहेत तरी हजारच्या वरती. 1000 घर. मग किती दिवस लागतात सगळे प्रत्येक घरात? 15 दिवस लागतात, 15 दिवस. 15 दिवस. मग मुंबईवरनं वगैरे बाहेरून लोक वगैरे येतात का पालखीचं दर्शन घ्यायला? आणि आमच्याकडे माडाची मोठी प्रथा आहे. म्हणजे आपण एक आंब्याचं मोठं झाड असतं ते घेऊन येतो आणि ते नाचवतो. रातभर हा पंढरनाथ. म्हणजे आपण 3 वाजता ते आंब्याचं झाड घेऊन ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपण असतो म्हणजे नाचवत असतो सगळेजण. म्हणजे चाकरमानी वगैरे सगळे लोक येतात. मुंबईवरून सगळे हो एन्जॉय असतो. आणि हा म्हणजे शिमगा म्हणजे एक मोठा उत्सव असतो कोकणात. ते वर्षातनं सगळी पाहुणे वगैरे सगळे येतात. सगळे एकवटलेले असते तिथे. आता तुम्ही त्यातलं पाहुणे वगैरे काय इथं काय कंटिन्यू सगळेजण पुणे मुंबई वगैरे. तुम्ही कुठे असताय? मी पुण्याला असतो. मग फक्त शिमग्यासाठी आता इकडे आला? हो शिमग्यासाठी गणपतीसाठी. शिमग्या आणि गणपतीला येत तुम्ही? आमना मी इथंच असतो. गावातलं बरोबर हे गावातलं माणूस आम्ही पण गावातलेच आहे तिथंच घर राहतो फक्त आम्ही कामाला नोकरीसाठी तिकडे असतो. जॅकी आहे. बरोबर आहे, बरोबर. केदारबाजी या देवाचं नाव आहे ना? मग काय केदारबाजीच्या नावानं सांग मला म्हणा एकदा. धन्यवाद. आत्ता पालखी येऊन गेल्या आणि त्यानंतर काहीतरी तमाशा येऊन जातोय असं म्हणतात. आणि तो आता तमाशा इथं आहे बघा. इथे वरच्या एका घरात आहे. त्याचा आवाज यायला लागलाय थोडा थोडा. असं आहे की तो तमाशा म्हणजे असं तमाशा नसतोय काहीतरी देवाचं असते ते आता येते. बघूया त्याच्यात काय असते वेगळं असं. त्यांनी सगळ्यांना मी विचारलं भरपूर काय काय. त्यांनी सगळ्यांनी क्वेश्चनची उत्तर दिल्यात की खरंच पालखी म्हणजे देव येतात की वर्षातून एकदाच असते ते. आणि बाहेरून म्हणजे पाठराखीन असं असतं म्हणजे बाहेर जर तुम्ही जॉबला वगैरे असाल तर हे इथं यायलाच लागतं नाही तर असा विषय आहे.
आणि सगळे आवर्जून येतात आणि पालखी नाचवतात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की कसं नाचवतात. मला नाचवता येणार नाही म्हणून मी काही घेतली नाही, फक्त दर्शन घेतलं. उगाच पडावेळ्या नको म्हणून. भारी होतं पण. कोकणातील जेवण कसं आहे जेवण? मस्त आहे. मस्त. काय आहे? डाळ भात पापड भाजी कसली भाजी आहे? वाटाण्याची आणि हे काय? शेंगा कसल्या? तांबे तांबे म्हणजे काय? शेवगा शेवग्याच्या शेंगा. हा खातोस का नाही तू? खातो. खायचं कधी? भाजी देऊ काय? भाजी बस बस, एवढा पाहुणचार नको माझा. जेवतो जरा. आता आपण हे केलं, ह्याला काय म्हणायचं नेमकं काय? हा आमच्या कोणमाल्या गावचा गावचा तमाशा. तमाशा. हा हे असं तमाशा आहे असं म्हणता येत नाही. देवाचा कार्यक्रम आहे काय आहे नेमकं? देवाचा कार्यक्रम देवाचा आहे. म्हणजे देवाचे खेळे ज्याची आहे. अच्छा अच्छा. जशी आपल्या पालखीत वरदान आहे तसं हे वरदानचा तमाशा आहे. बर बर. म्हणजे पालखी आल्यानंतर हा घेतलं पालखी जातं. आल्यानंतर पाठीमागनं आमची तमाशे खेळले येतात. म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक घरामध्ये. म्हणजे पालखी जशी जाते तसंच. जशी पालखी जाते तशी म्हणजे याला असं प्रॉपर तमाशा म्हणतात असं तमाशा नाही आहे. देवाचा आहे. प्रॉपर हे तमाशा देवाचे खेळ आहेत जे पालखीच्या पाठून येतात. ते अच्छा. म्हणजे नेमकं इतर गावामध्ये 15 दिवस अगोदर जातात. बर. हा पण तसाच होता एक प्रकार, पण तो रीतीभातीप्रमाणे हा पाठणं येतो. असं खेळ सर्व. म्हणजे असं म्हणतात की आता पालखी असं देवघरात येतात असं हा. काय आहे का त्याला स्वरूप काय? हो स्वरूप आहे. आमची एक वरदान आहे, देवी आहे, ते वरदानचे स्वरूप आहे. अच्छा अच्छा. ते नाचवलं जाते म्हणून हो. म्हणलं काय? वरदानच ना तुम्हाला काय माहित आहे मामा असं जुनं काय? जुनं नाही काय एवढं. आमची परंपरा अगदी आजापासून चालत आलेली आहे. या सगळ्यांच्यात तुम्हीच जास्त असं हे हा, म्हणजे दिसतंय, वयस्कर वयस्कर दिसतं दिसतंय असं. म्हणून पण एवढी म्हणतो. माहिती नाही. माहित नाही काय? तरी पण आहे हे जुनं जास्त वर्षाला आहे एवढं माहित आहे. हा, माहिती. चालतंय. देवा कुठल्या देवाचं आहे काय? ही श्री केदारनाथ, बाजी, अंबाबाई, वाघजाई, कालकाई, रुद्र कालकाई आणि वर्धन. सगळ्या देवांसाठी आहे. चालते. ओके, धन्यवाद. थँक्यू.
दिस इज द विवराज काटकर आणि विजयस ब्लॉग्स ऑलरेडी रेडी टू नाईट. आणि आज आम्ही भारूड ऐकणार आहे आणि नमन हेही कोकणात. आम्ही दिसत झाला जरा काळ आहे त्यामुळे दिसत नाही. बघूया आता सकाळपासून पालखीच फिरवा लागल्यात. ती पालखी अजून ते पालखी अजून फिरवून झालेलं नाही. ती पालखी फिरवून झालेलं नाही. अजून 2 ठिकाणी पालखी जायची राहिल्या आणि त्या 2 ठिकाणी गेल्यानंतर भारूड आणि नमन आहे. हे काहीतरी भजनाचा प्रकार आहे. सो